मराठवाडा मुलींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आता नवनवीन खुलासे जे आहेत ते पुढे यायला लागलेले आहेत। काल या प्रकरणातील 4 आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यातील अहफाज खान या आरोपीला आणखी 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे, तर 3 आरोपींची मात्र न्यायालयात कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। या प्रकरणात अय्यांसह 4 आरोपींची याआधीच जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं 21 तारखेला, त्यावेळी त्यांना आणखी 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलेली होती। काल ज्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तो अहफाज खान जो आहे, त्या अहफाज खानजवळून पोलिसांनी लॅपटॉप, डेस्कटॉप, हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह आणि आयफोन जप्त केलेला आहे। आणि या आयफोन आणि लॅपटॉपमध्ये या सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये नेमकं काही मुलींचे आणखी फोटो किंवा व्हिडिओ सापडते का, यासाठी हे सगळे फॉरेन्सिक तपासणीला पाठवलेलं आहे। आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर आरोपींच्या समक्ष या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसची चौकशी करायची असल्याने या अहफाज खानला पुन्हा 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यामुळं या प्रकरणात आणखी काय पुढे येते आणि आणखी मुलींचे फोटो पुढे येते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।